हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हा ब्लॉग आहे संडेचा. त्या दिवशी फादर्स डे होतं. तर आम्ही सगळे फ्रेंड्सनी विचार केला एकत्र फादर्स डे सेलिब्रेट करू. कारण सगळ्यांना सुट्टी होती. मग छोटा गेट टुगेदर पण होईल. सगळ्यांनी एक डिश तयार करून घेऊन यायचं असं ठरलेलं आमचं. मग मी मंचुरियन बनवणार होते. त्याचीच ही तयारी सुरू होती. तर इथे मी अगोदर गाजर धुवून घेतले, त्यानंतर शिमला मिरची धुवून घेतली. तर हे माझ्याकडे मिनी चॉपर आहे. सगळ्या भाज्या मिनी चॉपरमध्ये बारीक करून घेतल्या आणि या मिनी चॉपरला मला जवळजवळ 6 वर्ष झाली. यांच्या कंपनीतून हे गिफ्ट मिळालेलं होतं. आणखी पण ते एकदम व्यवस्थित चालतं. तर इथे मी घेतले 1.5 किलो पत्ताकोबी, पावशेर शिमला मिरची, पावशेर गाजर हे सगळं चॉप करून घेतले आणि त्यात मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आणि चवीनुसार मीठ ॲड केलं. त्यानंतर त्यात शेजवान चटणी, रेड चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस ॲड केलं आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं. तर हे मिश्रण तयार आहे तळण्यासाठी. तेल गरम झाल्यानंतर छोटे गोळे असे तळून घेतले. मंचुरियन तळून झाल्यानंतर ग्रेव्ही करायची आहे. माझा ग्रेव्हीचा व्हिडिओ शूट करायचा राहून गेला. तर ग्रेव्हीसाठी 2 शिमला मिरची आणि 2 गाजर आणि 2 कांदे स्लाइस करून घ्यायचे आहेत आणि थोड्याशा तेलात हे सगळं परतून घ्यायचं आहे. आणि 2 मिनिटं परतून झाल्यानंतर त्यात सोया सॉस, शेजवान चटणी आणि रेड चिली सॉस ॲड करायची. चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि त्यात हे मंचुरियन ॲड करून मिक्स करून घ्यायचं. तर हे झाले व्हेज मंचुरियन तयार. फ्रेंडच्या घरी सेलिब्रेशन होतं म्हणून आम्ही तिथेच गेलो. तर इथे प्रत्येकीने आपापली डिश दाखवली. तर आजच्या मेनूमध्ये होतं बिर्याणी, पावभाजी, समोसा, गव्हाची खीर, मंचुरियन आणि कस्टर्ड. आणि आता केक कटिंगची वेळ झाली म्हणून मुले त्यांच्या पप्पांना हाताला धरून केक कट करायला बोलावत होते. आणि छान असा केक पूजा त्यांनी बनवला होता. तर हे आहेत माझे सासरे आणि मिस्टर आणि हे 2 माझी मुलं आणि मिस्टर. केक कटिंग झाल्यानंतर मुलांनी थोडंसं वडिलांवरती भाषण दिलं आणि त्यानंतर थोडासा डान्स केला आणि मग झाली जेवायची वेळ. इकडे आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या आणि जेवायला वाढायची तयारीही सुरू होती. तर एवढे पदार्थ झाले होते की कुठे काय वाढायचं तेच समजत नव्हतं.
तर अशा प्रकारचं सेलिब्रेशन आम्ही नेहमी करतो. म्हणजे प्रत्येक मैत्रिणीचा बर्थडे आम्ही एकत्र सेलिब्रेट करतो. छान वाटतं कारण डेली रूटीनमधून थोडासा वेळ काढतो. थोडासा चेंज कारण जे ते आपापल्या लाईफमध्ये बिझी असतात आणि अशा सेलिब्रेशनमुळे थोडासा बिझी लाईफमधून भेटीगाठी होतात. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही थोडे फोटो वगैरे काढले. तर असा होता हा फादर्स डे सेलिब्रेशनचा व्लॉग. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.